आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारसात आपल्या महाराष्ट्रातील जे आदिवासी लोककला आहे त्याचा एक खूप मोठं महत्व आहे। ही खूप मोठी परंपरा आहे। आपल्या महाराष्ट्रात पालघर, ठाणे आणि नंदुरबार, धुळे सोबत गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि वर्धा, अमरावती, मेळघाट या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात आदिवासी समाज राहतो। त्यांची बोलीभाषा, त्यांचे खाद्यकला, त्यांची वाद्यकला, त्यांचं लोकनृत्य, त्यांची वेशभूषा हा एक खूप प्रचंड समृद्ध वारसा आपला आहे। या वारसाला कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं आणि या वारसाच्या माध्यमातून याला जतन व्हावं, याला राजर्षय मिळावं, त्यांना चांगला व्यासपीठच्या माध्यमातून त्यांना आपला कार्यक्रम प्रदर्शित करता यावं। ते गावात छोट्या छोट्या मंडईमध्ये आपला कार्यक्रम करतात, परंतु युट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील लाखो लोकांनी ते पाहावं। सोबतच ते कायमस्वरूपी युट्यूब मध्ये स्टोर राहावं आणि ही वारसा याला जतन करता यावं, या दृष्टीने 18, 19, 20 तारखेला कुवारा बेसन आदिवासी व सांस्कृतिक लोककला प्रदर्शनी आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे, ज्यामध्ये आदिवासी वेशभूषा स्पर्धा, त्यांच्या बचत गटाला स्टॉल, त्यांचे वेगवेगळे लोकनृत्य, त्यांचे वाद्ययंत्र, त्यांचं सर्व जे काही परंपरा आहे त्याला एक व्यासपीठ आपण उपलब्ध करून देत आहोत। वेगवेगळ्या राज्यातून, झारखंड असेल, बिहार असेल, का आपलं गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, तिथली जी आदिवासी संस्कृती आहे ती इतर या लोकांना पाहता यावी, ती इथली संस्कृती त्यांना पाहता यावी आणि याचं जतन व्हावं। हे कालाच्या म्हणजे लोक प्रगतीच्या दिशेमध्ये आपण देशाची वाटचाल करत असताना आपला संपन्न आदिवासी वारसा याला पूर्णपणे याचं जतन करणं खूप आवश्यक आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पर्यटन, संस्कृती, लोककला याची सांगड घालणारा एक कुवारा बेसन महोत्सव हा तिसरा कार्यक्रम, आपण 3रा वर्ष आहे आपलं या माध्यमातून, 3रा नाही 4था वर्ष आहे आणि 4थ्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी जनता याचा सहभाग होणार आहे। त्यांना व्यासपीठ मिळणार आहे, रांगोळी स्पर्धा आहे, त्यांची मेहंदी स्पर्धा आहे, त्यांचे लोककला आहे, त्यांचं वाद्ययंत्र आहे, वेगवेगळ्या गडचिरोली पासून सर्व राज्यातील इतर जिल्ह्यातून लोक या ठिकाणी येणार आहे। आणि या कार्यक्रमाला इंडियन आयडल, षण्मुखप्रिया, मान्य हेमा मालिनी जी आणि मान्य कैलाश खेर, कारण की कुवारा बेसन एक महत्वाचं स्थळ आहे आणि घोगरा महादेव आदिवासी समाजाचा भगवान शंकरावर खूप मोठी त्यांची आस्था देखील आहे, त्यांना मानणारा तो वर्ग देखील आहे। त्यामुळे कैलाश खेर यांचे वेगवेगळे शंकरावर आधारित असलेले गीत आहे, भक्तिगीत आहे, याचा देखील कार्यक्रम आहे। आणि आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या कार्यक्रमात खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी जनतेचा सहभाग आहे आणि समाजामध्ये सर्व समाज विकसित महाराष्ट्रामध्ये होत असताना आदिवासी समाजाला देखील योग्य न्याय मिळाला पाहिजे। त्यामुळे राज्य सरकारने याच्यात खूप मदत केली, आपल्या आदिवासी विकास विभागाने मदत केली, माननीय पालकमंत्री, माननीय मुख्यमंत्री, आपले आदिवासी विकास मंत्री, आपल्या आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री सुकर, आपले जिल्हाधिकारी, आमचे एसडीओ, आपल्या सर्व टीमनी आणि स्थानिक कलावंत यांना देखील या माध्यमातून एक मोठं संधी मिळणार आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे या कार्यक्रमात आपण सहभागी व्हावं, उपस्थित राहावे। आम्ही सर्व मान्यवरांना देखील विनंती केलेली आहे उपस्थित राहण्याची, आपल्याला विनंती करतो आणि याची योग्य प्रसिद्धी करावी। हा समृद्ध वारसा महाराष्ट्रात आणि देशात आणि जगात लोकांना माहीत व्हावं अशा पद्धतीची प्रसिद्धी आपण करावी अशी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।